नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर पाहू शकता आपल्या मागं आंबा बागेमध्ये पूर्णतः मोहराची जी कळी उमलून फुलात रूपांतर झालेलं आहे. सुगंध आंबे बागेमध्ये एवढा दरवळा आहे की मंत्रमुग्ध होतंय. एकदम असं मन जे आहे शांत असं बसं वाटतंय, एवढं सुगंध दरवळतोय. मधमाशाला आकर्षक असं सुगंध आपल्या बागेमध्ये दरवळतोय. पण त्यात आणखीन आपल्याला वाढ करायसाठी आपण घरगुती देशी जुगाड केला. तर हा एक जुगाड आणि हा एक जुगाड, असे आपण दोन जुगाड बनवलेले इथं. तर आपण जे आपलं बाग आहे, बागेमध्ये परागीकरणासाठी मधमाशाचा किंवा इतर कोणत्याही माशांचा आपल्या करण्यासाठी गरज असते मोहरासाठी. मोहराचं जर परागीकरण झालं तर त्यातून फळामध्ये रूपांतर होणार आहे. तर पहिला जुगाड जो आहे आपला, तर आपण यामध्ये दही 1 लिटर दही घेतलेलं आहे. त्यात एक 200 ते 250 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि 30 ते 45 ग्राम आपण विलायची घेतलेली. तर ही एक देशी जुगाड. तर ह्यानी काय होणार आहे, ही जी जुगाड आहे आपण आज सकाळी आंबा जे ठराविक झाड आहेत किंवा प्रत्येक झाडाला ज्या ज्या झाडाला मोहर आहे त्या प्रत्येक झाडाला आपण मारणार आहेत. तर ही फवारणीद्वारे मारणार आहेत. आणि ही जी दुसरं जुगाड आहे, तर ह्याच्यामध्ये आपण गूळ, दही आणि ह्याच्यात आपण बॉयलर अंडी मिसळली. बॉयलर अंडीचा वास जो आहे तो जरा थोडा घाण येतो. तर हे आपण 2 दिवसापूर्वी मिश्रण तयार केलेले आहेत. ही मिश्रण आपण 2 दिवस सावलीला चांगले म्हणजे हलवून मिसळलेले. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण आंबे बागेला जी औषधीची जी फवारणी केलेली आहे आधीची, आता हे कराटीचं ही डबे जे मोकळे आहेत त्याला आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर हे जे आपण अंड्याचं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये ओतणार आहे. तर ह्या जुगाडाने काय होणार आहे, जी घरमाशी आहे, रानातली जी माशी आहे, आता आपण प्रत्येकाला मित्र माशीच म्हणू, कारण परागीकरणासाठी आपल्याला खरंच गरजेची आहे सध्या. आता कोणतंही जे कीटक असो, कोणतीही माशी असो, आपल्याला गरजेची आहे. तर हे जे आपण अंडं ज्यात मिक्स केलेलं आहे ते आपल्याला बॉटलमध्ये ठेवायचं आहे आणि जी आपण गूळ विलायची मिक्स करून दह्यामध्ये जी आहे त्या जी आपल्याला फवारणी करायची. तर आपण ह्या पद्धतीने आता आपण हे बघा, आता ह्याचा 2 दिवसापूर्वी आपण टाकलेला आहे ना, तर जरा घाणच वास सुटलेला आहे. हे बघा, ही जी अंड्याचं आहे ते अशा पद्धतीने त्यात भरवायचं आहे आणि ठराविक ठिकाणी आपल्या आंबेबागेमध्ये ठेवायचे. जेणेकरून काय होणार आहे, जे घरमाशी किंवा रानातली जी माशी आहे किंवा जे घाण वाशेने आकर्षित होणारे जे किडे आहेत, तर ते ह्याच्यासाठी. आणि जे आपलं हे जे दुसरं आहे, हे गूळ विलायची आणि ह्याचा सुगंध खूप छान येतोय. तर ज्याला गोड आणि चांगल्या वासाने जे कीटक आपल्याकडे आकर्षित करणार आहेत त्याच्यासाठी आपण हे एक जुगाड वापरलेलं. ह्याची आपण फवारणी घेणार आहेत आणि हे जे आहे हे आपण डब्याने टाकून ठराविक ठिकाणी ठेवून देणार आहेत. 2 दिवसापूर्वी आपण हे मिश्रण केलेलं आहे, तर ह्याचा जरा थोडा घाण वास येतोय. ह्या अशा पद्धतीने भरून आपण लटकून देऊ. तर आपण जे अंड्याचं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ह्याच्यात बॉटल कट करून त्यात टाकलेलं आहे. आता हे जे द्रावण आहे ह्याच्यामध्ये अंडे मिक्स केल्यामुळे जे आपले घरगुती जी माशी आहे, घरगुती माशीला सुद्धा आपण मित्र माशीच मारणार, कारण
परागीभवनासाठी आपल्याला कोणतीही माशी किंवा कीटक आता सध्या गरजेचं आहे, कारण परागीभवन झाल्याच्या नंतर जो हे मोहराचं जे फुल आहे ह्या फुलामधून फळात रूपांतर होणार आहे. त्यासाठी आपल्याला कोणतीही माशी, मधमाशी असो किंवा घरगुती माशी असो किंवा इतर रानातली जी माशी, जी काळी माशी असते, ती कोणतीही माशी किंवा कोणतंही कीटक परागीभवनासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण मित्र माशीसाठी, आता ही जास्त घाण वास येतोय त्याच्यामुळे ह्यातनी जे घाण वासाने आकर्षित होणार आहेत त्या माशा इथं बसणार, 100% परागीभवनाला फरक पडणार.